त्यांना सांगा आपलं बाळ परत द्यायला. मी माझ्या बाळाशिवाय नाही जगू शकत. मला माझं बाळ पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे. प्लीज सांगा. संचिता मॅडम, प्लीज माझं बाळ मला द्या प्लीज. स्वानंदीच्या मनाचा विचार करून सुजित तिच्या बाळाचा बाप आहे ही गोष्ट अजूनही तिच्यापर्यंत मी पोहोचू दिलेली नाहीये. म्हणे विचार कर, समजा ही गोष्ट स्वानंदीला कळली तर तिच्या मनाची काय अवस्था होईल. स्वानंदीचा आक्रोश ऐकून सुद्धा मणी शांत उभा आहे. त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. नाहीतर एव्हाना मणी दरवाजा तोडून आत गेला असता आणि बाळाला घेऊन आला असता. सुजित सर, मी हात जोडते तुमच्या पुढे. माझं बाळ द्या प्लीज. सुजित सर, ही आई तुम्हाला भीक मागते. माझं बाळ द्या प्लीज. माझं बाळ घाबरेल. माझं बाळ द्या. मणी सर सांगा ना प्लीज. संचिता मॅडम, मी पाया पडते तुमच्या. माझं बाळ द्या प्लीज. मणी सर सांगा ना त्यांना. मणी सर, बाळ, मी पाया पडते तुमच्या. माझ्या बाळाला आणून द्या प्लीज. मी माझ्या बाळाशिवाय नाही जगू शकत. माझं बाळ आतमध्ये आहे प्लीज. त्याला माझं तुम्ही शांत व्हा. तुम्ही परिस्थिती समजून घ्या. तुम्हाला काय वाटतं मी प्रयत्न केला नाहीये? मी बोललोय साहेबांशी. काय म्हणाले साहेब? आज साहेब म्हणाले की ते सुजित बाप होऊ शकणार नाही म्हणून मग त्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचललंय. तुम्हाला माहिती आहे संचिता कुठल्याही बाबतीत सुजितला साथ देतेच ना. तुम्ही सुजित सरांना सांगा ना, मी माझं बाळ त्यांना खेळायला देईन. मी खेळू देईन बाळाशी. मला माहिती आहे ते बाप नाही होणार आहे. मी त्यांचं दुःख समजू शकते मनीष सर. आपलं बाळ आतमध्ये, मी आई आहे त्याची. छोटंसं बाळ आहे, ते घाबरेल त्याच्या आईशी. प्लीज सांगा ना मनीष सर. मला जरा वेळ द्या. तुम्ही आता रूम मध्ये चला. मी बाळाला घेऊन येतो. चला. तुम्ही आणणार आपल्या बाळाला? हो नक्की आणणार? हा स्वानंदी, नक्कीच. चला. नाही असं नाही, मला प्रॉमिस द्या. प्रॉमिस करा मला, तुम्ही आपल्या बाळाला आणणार. हा प्रॉमिस मी आपल्या बाळाला घेऊन येईल. तुम्ही आणणार ना बाळाला? बाळा, तुझी आई लवकर येईल. तुझी आई तुला घ्यायला येईल. तू घाबरू नको प्लीज. मी येते लवकर. ए शोना, काय म्हणतोय? शालिनी, तुम्ही इथे आहात? हो, बाळाशी खेळत होते जरा. मी सुद्धा अर्जुनला भेटायला आलोय. सुजित कुठे आहे? तो फ्रेश होतोय. बर काय जुनी